नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, मानवी शरीर हे फार महत्त्वपूर्ण आहे आणि ते महत्त्वपूर्ण अवयवांनी बनलेलं आहे आणि नक्कीच यापैकी प्रत्येक अवयव जरी महत्त्वाचा असला तरी त्यात एक दुवा साधला जातो तो हवेमुळे, म्हणजेच आपल्या शरीरातल्या ऑक्सिजन महत्त्वाचं कार्य घडवलं जातं ते फुफ्फुसामुळे। प्रेक्षको, फुफ्फुसं म्हटली म्हणजे आपल्याला फक्त वाटतं की फुफ्फुसांचे विकारच आहेत, तर असं नाहीये। काही आजार हे असे असतात की जे अनुवंशिकता आहे किंवा हवेतील बदललेली वातावरण आहेत, धूम्रपान आहे, अनेक बदललेल्या ज्या पद्धती सवयी आहेत, हवेतील प्रदूषण आहे, यामुळे हे आजार अगदी कुठल्याही वयात होऊ शकतात आणि त्यानंतर ते आयुष्यभर सोबत देऊ शकतात। मुळातच हे आजार का होतात, यामागची कारणं काय आहेत, हे आजार आपण थांबवू शकतो का, यावर उपचार काय आहेत, सर्जरी काय आहेत, या सगळ्यांसाठी खास आपण आजचा विषय निवडलेला आहे सीओपीडी म्हणजे श्वसन विकार आणि त्यावरील उपचार। प्रेक्षको, विशेष म्हणजे 21 नोव्हेंबर हा आपला सीओपीडी दिवस होता आणि त्या दिनानिमित्त आपण खास आजचा विषय निवडलेला आहे आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करतील श्वसन विकार तज्ञ डॉक्टर नीलकंठ आव्हाड। नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत आहे। प्रेक्षको, डॉक्टरांना आपण ओळखतातच, डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर नीलकंठ आव्हाड हे सायन रुग्णालय येथे प्राध्यापक व विभाग प्रमुख आहेत। श्वसन विकार विभागात डॉक्टर काम करत आहेत, ते प्रख्यात तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत। आजचा विषय फार महत्त्वपूर्ण आहे आणि या विषयाविषयी तुमच्या मनात नक्कीच प्रश्न येत असतील, ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्या। त्यासाठी आमचा फोन नंबर असा आहे 022 हा मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी कोड नंबर आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24900232 24900232। प्रेक्षको, इथे संपर्क साधून आपण आपले प्रश्न आम्हाला विचारू शकतात। प्रश्न विचारण्यापूर्वी एक आपल्याला नम्र विनंती आहे की ज्या वेळेला आपण फोन करतात त्यावेळेला कृपया आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येईल। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत। डॉक्टर, सीओपीडी म्हणजे आपण श्वसन विकार हे बऱ्याच जणांना माहिती आहे। आता श्वसन विकार म्हटलं म्हणजे नक्की काय होतं, त्यामागची परिभाषा ॲक्च्युली क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज ज्याला आपण सीओपीडी असं म्हणतो, हा जो आजार आहे हा दीर्घकालीन आजार आहे, क्रॉनिक असं म्हणतो आपण त्याला। आणि हा आजार ॲक्च्युली प्रतिबंधकही आहे आणि उपचारला प्रतिसाद देणारा सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला या फर्स्ट स्लाइडमध्ये आपल्याला दाखवू शकतो की फुफ्फुसाच्या ज्या श्वसन नळ्या आहेत त्याच्यामध्ये सूज येते आणि ती सूज कायमस्वरूपी कमी जास्त प्रमाणात राहते आणि त्याच्यामुळे हे रुग्ण नेहमी काही ना काही लक्षणं प्राप्त होतात आणि त्यामुळे काय होतं की थोडासा सूज आल्यामुळे त्यांना श्वसनाला अडथळा येतो। परिणाम काय होतो की श्वसनाला अडथळा आल्यामुळे हा रुग्णांना दम लागणे हा मुख्य लक्षण येते। नंतर मग त्यांना हळूहळू तो दम अगदी उच्चतम रीतीने जास्त वाढत जातो। तर सीओपीडी हा एक असा आजार आहे जो दीर्घकालीन आणि प्रोग्रेसिव्ह म्हणजे हळूहळू वाढणारा आहे। जर समजा त्याची लक्षणं आपण लक्षात घेतली आणि त्याची कारणं जर समजा आपण हळूहळू नष्ट करत गेलो तर हा रोग स्टेबल म्हणजे आहे तसाच राहतो। किंबहुना जर समजा आपण त्याच्यावर उपचार नाही केले तर मग तो फार प्रगतीने वाढत जातो। असा हा सीओपीडी आजार आहे। त्याच्यामध्ये आणखी दोन आजार आहेत, एक आहे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, ज्याच्यामध्ये साधारणपणे 2 वर्षामध्ये कमीत कमी प्रत्येक वर्षी 3 महिने माणसाला खोकला असतो। तो खोकला कधी कधी असतो, कधी कधी नसतो। आणि दुसरा जो आजार आहे त्याला एम्फायसिमा म्हणतात। तर आपण आता ह्या नळ्या बघितल्या तर लक्षात येईल की नॉर्मल माणसाची नळी जी डाव्या साईडला आहे त्याचा व्यास बघा आणि उजव्या साईडला जी आहे ती सीओपीडीच्या माणसाची श्वसन नळी, ज्याच्यामध्ये आपल्याला असं आढळून येतं की व्यास कमी झालेला आहे, त्याचे स्नायू एकदम जाड झालेले आहेत, त्याच्यामध्ये कफ जमा झालेला आहे, त्या गोबलेट सेल नावाच्या ज्या ग्लँड आहेत त्याच्यातनं सिक्रिशन्स येतात, कफ तयार होतो, तो अति प्रमाणात होतो। एवढंच नव्हे तर सीओपीडी मध्ये एम्फायसिमा जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये अल्व्हेओलाई म्हणजे काय की लाखो एअर सॅक्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपण एअर घेतो आणि जिथून एअर किंवा हवा त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो तो ऑक्सिजन आपल्या धमन्यामध्ये जातो
आणि पूर्ण शरीराला आपल्या रक्ताद्वारे त्याचा पुरवठा होतो. सर्क्युलेशन म्हणतो अभिसरण रक्ताचं. तर ते ऑक्सिजन घेऊन जातं. तर ह्या आजारामुळे जर समजा हा आजार प्रगतिशील राहिला तर मग हळूहळू ऑक्सिजनही कमी होतो. अच्छा. तर असे हे दोन प्रकार आहेत आजाराचे, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आणि एम्फायसिमा. एम्फायसिमा. नक्कीच डॉक्टर, हवेशी निगडीत असलेले हे दोन्ही आजार आहेत आणि फार महत्त्वपूर्ण आहे, कारण बऱ्याच वेळेला वातावरण बदलतं, प्रदूषण आहेत किंवा अनेक कारण आहेत. या वेळेला होणारे खोकला आहे, सर्दी आहे आणि धाप लागणं. ही सध्याच्या काळात मात्र धाप म्हटल्यानंतर डॉक्टर कोरोना हा आजार आठवतो, पण त्याविषयी आपण नंतर चर्चा करू. कारण डॉक्टर महत्त्वाचं आहे की हे दोन्ही आजार, जसं तुम्ही म्हणाला क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आणि एम्फायसिमा, हे आजार होण्यामागची कारणं काय आहेत आणि कधीपासून हे लक्षात येतात? कारण आणि काय, पण सगळ्यात मोठं कारण म्हणजे धूम्रपान. सिगारेट स्मोकिंग असो, बिडी स्मोकिंग असो, किंवा तुमचं चिरूट स्मोकिंग असो, किंवा काही लोक म्हणजे गांजा स्मोकिंग असो, रिव्हर्स स्मोकिंग, काही लोक उलट सिगारेट तोंडात घेतात, हे असो, किंवा मग हुक्का. काश्मीर वगैरे ह्या साईडला हुक्का सेवन चालतं नॉर्थ इंडियामध्ये. तर कुठल्याही प्रकारचं स्मोकिंग हे घातक आहे आणि ते क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, एम्फायसिमा याच्यासारखे आजार करतात. परंतु एवढंच नाही, आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या ज्या महिला आहेत त्या जे दररोज इंधन वापरतात, मग ते जनावरांचं शेण असो, लाकडं असो किंवा कोळसा असो, याच्याद्वारे सुद्धा जे वायू पसरतात आणि धुराडं नसल्यामुळे ते वायू जास्त प्रमाणात घरात जमा होतात. त्याच्यामुळे सुद्धा या गृहिणींना सीओपीडी होण्याची शक्यता असते. अच्छा. शिवाय शहरामधील वाहनाचं प्रदूषण, ज्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, अशा अमोनिया आहे, अशा प्रकारचे विविध वायू हे आपल्या शहरामध्ये जाऊन श्वसनामार्फत श्वसनाच्या नळ्या यांना इजा करतात. त्याच्यामध्ये सूज येते, हळूहळू त्या नळ्यामध्ये अल्सर तयार होतात आणि नळ्या हा क्रॉनिकली म्हणजे दीर्घकालीन अडथळा तयार होतो, ज्याच्यामुळे आपल्याला दम लागतो. याशिवाय व्यावसायिक फुफ्फुसाचे रोग, जसं काही लोक रसायनाचे कारखाने आहेत त्याच्यामध्ये काम करतात, किंवा समजा झाडू मारण्याचं काम करण्याचे जी पद्धत आहे, किंवा मग समजा काही लोक हे ज्या खाणी असतात, कोळशाच्या खाणी आहेत, सिलिकाच्या खाणी आहेत, याच्यामधून सुद्धा आपल्याला सीओपीडी होऊ शकतो. तर अनेक विविध कारणं आहेत. परंतु याच्या व्यतिरिक्त कधी कधी तरुण वयामध्ये सुद्धा सीओपीडी होतो. सीओपीडी हा आजार साधारणपणे 40च्या वरचा आहे, जे धूम्रपान केल्याने होतो. परंतु लहानपणे एक अल्फा 1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी जी जेनेटिक आहे, अनुवंशिक आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त साधारणपणे गरिबी, किंवा आपण स्लम एरियामध्ये राहतो, दाटावटीच्या घरामध्ये राहतो, त्याच्यामध्ये वारंवार रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे श्वसनाची जी काही प्रादुर्भाव होतात, त्याच्यामुळे सुद्धा मोठ्यापणी माणसाला सीओपीडी होऊ शकतो. कधी कधी समजा लहान मूल जन्मताच कमी वजनाचं तयार झालं तर त्याच्या फुफ्फुसाचा वाढ सुद्धा फार कमी होते आणि अशा मुलाला तरुण वयामध्ये सीओपीडी होण्याची शक्यता असते. नक्कीच डॉक्टर, खूप छान तुम्ही असं कारण अनेक सांगितलेले आहेत. कारण मुळात हा आजार काही प्रमाणात जरी अनुवंशिक असला तरी तो त्याही ठिकाणी डॉक्टर थांबवला जाऊ शकतो, बरा केला जाऊ शकतो. डॉक्टर, आता जसं तुम्ही कारणं सांगितले आहेत तसे सुरुवातीची अगदी लक्षणं काय असतात? साधारणपणे हे आपण जे रुग्ण बघतो ते धूम्रपान करणारे असतात आणि हे धूम्रपान करणारे लोक, त्यांना साधारणपणे कोरडा खोकला येतो सुरुवातीला, जे ते लक्ष देत नाहीत. परंतु हळूहळू हा खोकला त्यांचा सकाळी सुरू होतो, रात्री यायला लागतो. मग त्यांना सकाळी त्यांची जी सिक्रिशन्स आहेत किंवा जो श्लेष्म येतो, स्पुटम म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला, ते क्लिअर केल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे ते कधी कधी बोट नरड्यामध्ये घालून सुद्धा क्लिअर करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारचं त्यांना लक्षणं येऊ शकतात. शिवाय मग हळूहळू त्यांना दम सुरू होतो, कारण श्वसनामध्ये अडथळे तयार झाल्यामुळे त्यांना सीओपीडी आपण जे म्हणतो, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, एम्फायसिमा, हे दोन्ही आजार एकत्रच येत असतात.
फार कमी एम्फायसेमा हा सेपरेटली दिसतो आपल्याला. अच्छा. तर हे दोन्ही आजार कंबाईन झाल्यामुळे त्यांना दम लागणं सुरू होतं. हा दम इतका वाढत जातो नंतर की माणूस पायऱ्या चढायचं टाळतो किंवा कसरत करायचं टाळतो किंवा समजा लांबवर कुठे चालायचं असेल तर टाळतो. हे त्यांना अगदी सूक्ष्म गोष्टी आपल्याला जाणवतात. आणि जर समजा हे आपल्याला जाणवलं तर समजायचं की साधारणपणे त्यांना सीओपीडीची सुरुवात झालेली आहे. नक्कीच. डॉक्टर, एक फोन घेऊया. संतोष राजगुरू बोलतायत आपल्याशी वाशिम इथून. नमस्कार संतोषजी. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मी गुटखा आणि तंबाखू सेवन करत होतो पहिले. आता मी सोडून दिलेला आहे. तर याच्यात मी भविष्यात याचा मला त्रास उद्भवू शकतो का? अच्छा. किती वर्ष हा तुम्ही सेवन करत होता? 10 ते 12 वर्ष. बरं, आता वय किती आहे तुमचं? माझं 38. बरं, डॉक्टर, काही विचारायचंय? गुटखा आणि तंबाखूचं व्यसन होतं. तंबाखू जर समजा ते इनहेल करत असतील म्हणजे स्मोकिंग करत असतील, धूम्रपान करत असेल तर त्यांना सीओपीडी होण्याची शक्यता आहे. आता जर समजा त्यांनी हे सेवन 10 ते 15 वर्ष सोडलं असेल तर ती शक्यता फारच कमी होऊन जाते. कारण त्यांचे जे फुफ्फुसाची क्षमता जी असते ती क्षमता हळूहळू कमी होत असते. धूम्रपान जर समजा आपण सतत चालू ठेवलं तर. परंतु समजा आपण धूम्रपान सोडलं तर फुफ्फुसाची जी क्षमता असते ती हळूहळू वाढते. आणि त्यामुळे 10 ते 15 वर्ष जर समजा ते सेवन बंद केलं असेल त्यांनी धूम्रपानाचं तर मात्र त्यांना सीओपीडी होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. नक्कीच. पण यासोबतच डॉक्टर, की गुटखा आहे, तंबाखू आहे, हे तुमच्या तोंडाच्या कर्करोगाला आमंत्रण देतं आणि तो फार भयानक कर्करोग आहे ज्याच्यामध्ये मृत्यू हा नक्कीच खूप जास्त प्रमाणात होतो. सीओपीडी किंवा श्वसन विकार आहेत डॉक्टर, यामध्ये आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की 90% मृत्यू हे फक्त सिगारेट, बिडी यासारख्या व्यसनांमुळे, वाईट व्यसनांमुळे होत असतात. डॉक्टर, हे म्हणायला गेलं तर फार आपल्याला लोकांना वाटतं की काय आहे, मी आत्ताच तर सुरुवात केलेली आहे असं लोकांचं सहजासहजी दिसून येतं. पण अगदी काही काळासाठी सुद्धा असलेलं हे व्यसन हे सुद्धा सीओपीडी आणि एम्फायसेमा सारखे आजार उत्पन्न करू शकतात का? अगदी बरोबर आहे. माणसाची इंटेन्सिटी म्हणजे ते किती तीव्रता त्यांची काय आहे. समजा काही लोक 10 ओढतात, काही लोक 20 ओढतात. तीव्रता शिवाय कालावधी सुद्धा फार महत्वाचा आहे. काय काय 10 ओढत असतील पण समजा 10 वर्ष ओढत असतील तर त्यांना सीओपीडी होण्याची शक्यता आहे. आणि आपण जर बघितला आंतरराष्ट्रीय संख्या तर हे सीओपीडी किंवा स्मोकिंग करणारी लोक त्यांचं मृत्यूचं प्रमाण 26 टाइम जास्त आहे नॉन स्मोकर किंवा धूम्रपान न करणाऱ्या व्यक्ती हे पुरुषांमध्ये. परंतु इव्हन स्त्रियांच्या मध्ये सुद्धा ते 22 पट जास्त आहे, वाढलेलं आहे. त्यामुळे धूम्रपान कुठल्याही प्रकारचं असू सीओपीडी होण्याची शक्यता जास्त वाढते. ते कमी प्रमाणात असलं तरी पण सीओपीडी होण्याची शक्यता असते. परंतु जर समजा आपण ब्रेक घेतला आणि नंतर बंद केलं 10 ते 15 वर्ष तर मग हळूहळू आपले जी क्षमता आहे फुफ्फुसाची ती वाढू शकते आणि समजा जरी सीओपीडी झाला तरी पण तो कमी प्रमाणात होतो. नक्कीच. डॉक्टर, याची आता लक्षणं जी आहेत ती तुम्ही सांगितलेली आहेत, पण अजून आपण काय लक्षणं सांगू शकतो की ज्याच्यावरून लवकर ओळखू शकतो? अगदी आता जी लक्षणं आपण सांगायचं बोलतोय किंवा ती लक्षणं वाढत गेली तर मग पटकन लक्षात यायला लागतं. पण तो सुरुवातीची जी लक्षणं आहे बहुधा आपण बघतो की हे जे धूम्रपान करणारे, बिडी किंवा सिगरेट ओढणारे लोक असं रॅन्डमली खोकत असतात केव्हा ना केव्हा सहजपणे. आणि दररोज त्यांचं काम हे म्हणजे त्यांचं श्लेष्म बाहेर काढण्याचं काम हे त्यांना अगदी रुटीन काम वाटतं. त्यांना कळत नाही की ते ऍक्च्युअली स्मोकिंग करतात म्हणून हा श्लेष्म किंवा स्फुटम बाहेर येतो. परिणाम काय होतो की मग हा हळूहळू आजार वाढत जातो. कारण ते धूम्रपान सोडत नाही, त्यांच्या लक्षात येत नाही. नंतर मग ज्याला दम सुरू होतो त्यालाच थोडंफार त्यांच्या लक्षात येतं. परंतु जसा दम सुरू होतो तसं आपल्या फुफ्फुसाची क्षमता हळूहळू कमी होत जाते आणि आजार प्रोग्रेसिव्ह होतो. म्हणजे तो वाढत जातो. तो वाढत इतक्या प्रमाणात जातो की अक्षरशः म्हणजे त्यांना घरातनं बाहेर येणं सुद्धा अशक्य होऊन जातं. हे लोक म्हणजे व्यायाम करू शकत नाही, पायऱ्या चढू शकत नाही, कामाला जाताना रेल्वेचे मजले चढू शकत नाही, जिने चढू शकत नाही, अशा प्रकारची लक्षणे येतात. पण त्यापेक्षाही त्यांना थकवा जाणवतो. आणि सीओपीडीचा आजार हा केवळ फुफ्फुसाला सीमित
राहत नाही. अच्छा. नंतर त्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी झाल्यामुळे रक्तातले त्याचा परिणाम आपल्या उजव्या कप्प्यात हार्टच्या होऊन जातो. म्हणजे हृदयाचा उजवा कप्पा ह्याच्यावर सूज येते आणि त्याची जाडी वाढते. परिणामतः हृदय सुद्धा हळूहळू फेल होऊ शकतं. शिवाय ऑक्सिजन कमी झाला की कार्बन डायऑक्साईड जो असतो ते आपल्या फुफ्फुसातनं बाहेर निघत असतो आणि तो सुद्धा श्वसनामार्गात निघतो. सीओपीडीच्या पेशंटमध्ये काय होतं की श्वसनाला अडथळा आल्यामुळे पर्टिक्युलरली ज्या वेळेला आपण श्वास सोडतो त्यावेळेला श्वास हा पूर्ण बाहेर निघत नाही. परिणामतः तो श्वास आत राहिल्यामुळे हात हवा अगदी दमटून जाते आणि फुफ्फुसाची साईज मोठी वाढते. इतकी मोठी वाढते की मग पुन्हा पूर्ण श्वास घेणं आवश्यक होतं. त्यामुळे पूर्ण ऑक्सिजन शरीरात जात नाही. परिणामे हार्ट फेल होतं. त्याच्याशिवाय हार्ट फेल झाल्यामुळे तोंडावर सूज येणे, पायांना सूज येणे अशी लक्षणं तयार होतात. शिवाय ऑक्सिजन कमी झाल्यामुळे आताच आपण बघितलं की बोट काळी निळी होतात. त्याला सायनोसिस म्हणतो आपण. तर अशी काही एक्स्ट्रा पल्मनरी म्हणजे फुफ्फुसाच्या बाहेरची लक्षणं तयार होतात. अशा विविध प्रकारचं त्याचं मॅनिफेस्टेशन्स किंवा लक्षणं बाहेर आपल्याला दिसून येतात. अगदी बरोबर आहे डॉक्टर. आता जसं तुम्ही सांगितली ही लक्षणं सगळी जी आहेत ही बऱ्याच पद्धतीने टप्प्याटप्प्याने येत राहतात. आता जसं हा आजार धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत आहे तसे पॅसिव्ह स्मोकर्स आपण म्हणतो की जे व्यक्ती धूम्रपान करतात त्यांच्या आजूबाजूला पण ते धूम्रपान करत नाहीत अशा व्यक्तींना सुद्धा हे आजार होण्याची शक्यता आहे का? अगदी फारच शक्यता आहे. घरामध्ये करता माणूस जर समजा धूम्रपान करत असेल तर त्याच्या लहान मुलांना त्याच्यापासून श्वसनाचे विकार तयार होऊ शकतात. एवढंच नव्हे तर त्यांना वारंवार विषाणूचे इन्फेक्शन्स संक्रमण होणे. जरा उदाहरणार्थ आता जर कोरोना व्हायरस असेल तर त्याचं संक्रमण धूम्रपानामुळे होऊ शकतं. त्या व्यक्तीला होऊ शकतं आणि घरातल्या व्यक्तींनाही होऊ शकतं. बाकी इतर जे इन्फ्लुएन्झा ए बी व्हायरसेस आहे जे कॉमनली इतर सीझनमध्ये साधारणपणे हिवाळ्यामध्ये आढळतात त्याचंही प्रमाण वाढतं. इव्हन त्यांना निमोनिया होतात. त्यांच्या फुफ्फुसांची वाढ लहान मुलांच्या ही फार हळूहळू होते. आणि एवढंच नव्हे तर याचे परिणाम दीर्घकालीन होतात. आताच परवा एक रुग्णांना बघितलं मी. साधारणपणे 60 ते 62 वय आहे. त्यांना दम्याची सुरुवात झाली आहे. तसं बघितलं त्यांच्या घरामध्ये कोणाला अस्थमा नव्हता पण वडील त्यांचे स्मोकर होते. आणि लहानपणी त्या महिला ह्या स्मोकरला एक्सपोज झाल्या आहेत वडिलांना जे धूम्रपान करायचे. आज त्यांना ते सीओपीडीचा आजार झालेला आहे. म्हणजे लहानपणी जे त्यांची चूक नसताना सुद्धा त्या अशा वातावरणात वाढल्यामुळे वयाच्या 62व्या वर्षी हा आजार त्यांना दिसू लागलेला आहे. डॉक्टर नक्कीच हे आजार बरेच गहन होतात फक्त आपल्या चुकीच्या गोष्टींमुळे आणि चुकीच्या सवयींमुळे. डॉक्टर जसं आपण लक्षणं जाणून घेतलेली आहेत तसे काही चाचण्या आहेत का ज्याद्वारे आपल्याला कळू शकतो की हे आजार झालेले आहेत? बरोबर आहे. सीओपीडीचं निदान पहिली गोष्ट म्हणजे क्लिनिकली आपण ज्यावेळेला चिकित्सा करतो पेशंटची त्यावेळेला आपण संशय घेतो किंवा आपण मनामध्ये ती शक्यता बाळगतो की सीओपीडी आहे त्यांना. मग त्याच्यासाठी आपण जर त्यांना कन्फर्म करायचंय सिद्ध करायचंय एक स्पायरोमेट्री नावाची टेस्ट आहे. एका स्लाइडमध्ये ती टेस्ट माणूस लांब श्वास घेतो आणि लांब श्वास सोडतो. ती त्याच्यामध्ये त्याच्या आपल्याला फुफ्फुसाची क्षमता कळते आणि त्याला आम्ही म्हणतो फोर्स एक्सपायटरी व्हॉल्यूम इन 1 सेकंड. म्हणजे एका सेकंड मध्ये तो हवा किती बाहेर सोडतोय. ती हवा साधारणपणे कमीच असते. जर आपण त्याचा दीर्घ श्वास आता ही स्लाइड बघितली आपण तर दीर्घ श्वास सोडताना आपण वरची जी रेष बघतोय ती नॉर्मल माणसाची आहे पण सगळ्यात खालची जी रेष आहे ते सीओपीडीच्या पेशंटची आहे. त्याच्यामध्ये आम्ही रेशो घेतो म्हणजे FeO1 ला FVC फोर्स व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे तो दीर्घ श्वास सोडतो त्याचं आपण ती क्षमता बघतो आणि त्या रेशो जर समजा 70 पेक्षा कमी असेल तर आम्ही त्याचं निदान सीओपीडी म्हणून करतो. ही ऑथेंटिक टेस्ट झाली सीओपीडीची. मग आपण त्याला ब्रॉन्कोडायलेटर म्हणजे त्या नळ्यांचा विस्तार करण्यासाठी एक औषध देतो आणि त्याच्यानंतर पुन्हा 15 मिनिटांनी ती टेस्ट करतो. सीओपीडी मध्ये ब्रॉन्कोडायलेटेशन हे पूर्ण प्रमाणात होत नाही. आणि तेच नेमकं हा एक वेगळा अनुभव आहे दम्यामधला आणि सीओपीडी मधला. दमा हा लहानपणी सुरू होतो आणि सीओपीडी वयाच्या
40व्या वर्षी आणि पुढे सुरू होतो. नक्कीच डॉक्टर, आपण पुढचा फोन घेऊया. प्रशांत पाटील बोलतायत आपल्याशी अमरावती इथून. नमस्कार प्रशांतजी. हॅलो हॅलो. हा बोला. नमस्कार प्रशांतजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, मॅडम सकाळी जेव्हा थंडीच्या दिवसात सकाळी श्वास चालू होते हं. आणि घरघर आवाज येते सर सकाळी. अच्छा, अजून दुसरा काही त्रास होतोय का? हा त्रास नाही होत सर, आणि असं कानात बुलबुल्या मारल्यावर होती. हं. वय किती आहे? तुम्हाला काही व्यसन आहे का? नाही, व्यसन नाही आहे. बरं, वय किती आहे तुमचं? वय 20. 20. काय काम करता आपण? मी धंदा करतो मॅडम, भाजीपाल्याचा. बरं बरं, ठीक आहे. डॉक्टर काही विचारायचं आहे? ऍक्च्युली त्यांचा जो प्रश्न आहे त्याच्यावरून असं वाटतं की त्यांना धन्यवाद. सकाळच्या वेळेला हं. घशामध्ये खवखव होत असते आणि घरघर असा आता आवाज येतो. घरघर आवाज येतोय, तर कदाचित त्यांना अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे घशाच्या वर जे आहेत पॅसेज आहेत त्याचं इन्फेक्शन होत असावं, किंवा थंडीमुळे त्यांना व्हायरल इन्फेक्शन होत असतील ज्याच्यामुळे घसा खवखव करतो, घरघर आवाज येऊ शकतो. किंवा कधी कधी काय होतं, सायनसच जे असतात आपले दोन नाकाच्या बाजूला जे सायनस म्हणतो आपण, त्या सायनसचंही इन्फेक्शन होऊन तो जो कफ आहे तो आपल्या घशामध्ये येतो आणि आपण तो क्लिअर करत असं करून तर तो कफ बाहेर निघत असेल, त्यांच्या थंडीच्या याच्यामध्ये त्यांना जास्त त्रास होत असेल. पण जर त्यांना वारंवार सर्दी खोकला होत असेल, सर्दी होत असेल, नाकातनं पाणी होत असेल, किंवा त्यांना नाक ब्लॉक होत असेल, तर मग मात्र त्यांना कदाचित अलर्जिक आजार असू शकतो. नक्कीच, वारंवार होत असेल तर. बरोबर आहे. म्हणजे हे जर आजार वारंवार होत असेल तर ते अलर्जिक असू शकतात आणि तिथून पुढे त्यांचं रूपांतर हे मोठ्या आजारात होऊ शकतं. प्रेक्षको, आपली प्रतिकार शक्ती चांगली ठेवायची असेल तर त्यात एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे फुफ्फुसातली हवा घेण्याची क्षमता. आता ही जर आपल्याला छान ठेवायची असेल तर कुठल्या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजेत, यावर आपण चर्चा करूया. या एका ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. श्वसन विकार आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर नीलकंठ आव्हाड. डॉक्टर, तुम्ही जसं ब्रेकला जाण्याआधी सांगितलं की काही आपण चाचण्या करू शकतो, तशा अजून आपण काही तपासण्या दुसऱ्या वेगळ्या करू शकतो? हो, आहे ना. एक बॉडी प्लाथ्मोग्राफी नावाचा एक चाचणी आहे, ज्याच्यामध्ये आपण जसं म्हटलो की ज्यावेळेला आपण हवा सोडतो बाहेर, दीर्घ श्वास घेतो आणि सोडतो, तर ती हवा पूर्ण बाहेर निघाली की नाही, साधारणपणे 75% हवा बाहेर निघते श्वासामध्ये, आणि 25% हवा जी राचते फुफ्फुसामध्ये ती आपल्या ऑक्सिजन घेण्यासाठी दमण्यामध्ये जाते ऑक्सिजनसह. मग त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. तर त्याला RVTLC म्हणतो आपण, बॉडी प्लाथ्मोग्राफी मध्ये हवा किती आत राहिलेली आहे ते बघण्याचं कारण म्हणजे ह्या ज्या फुफ्फुसाचे आजार आहेत, सीओपीडी, त्याच्यामध्ये ती हवा 40% राहते आत. तर त्याच्यातनं आपल्याला हे फायदा मिळतो की फुफ्फुसाचं निदान सीओपीडीचं हे कन्फर्म होऊन जातं. दुसरी गोष्ट, आपण काही औषधे दिल्यानंतर ती एअर ट्रॅप म्हणजे हवा आत जी पकडलेली आहे ती किती रिलीज होते ते सुद्धा आपल्याला कळतं. म्हणजे हा आजार रिव्हर्सिबल आहे की नाही, म्हणजे तो पुन्हा बरा होणार की नाही त्याच्याबद्दल माहिती पडते. तिसरी गोष्ट, जर समजा आपल्याला काय फुफ्फुसावर शस्त्रक्रिया करायची असेल सीओपीडी साठी, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची मदत होते. त्याला बॉडी प्लाथ्मोग्राफी म्हणतो. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कधी कधी सीओपीडीच्या पेशंटमध्ये आपल्याला नाडीतील वायू बघावे लागतात, ज्याच्यामध्ये पीएच, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, सॅच्युरेशन, बायकार्बोनेट्स असे विविध प्रकार असतात. ते हे आर्टरियल ब्लड गॅसेस म्हणतो आपण त्याला. धमनीतनं काढतो आपण, आर्टरीमधून काढतो, आणि तो ऑक्सिजन ह्याच्यासाठी बघायचा असतो की ज्यावेळेला हे पेशंट एक्झासर्बेशन मध्ये जातात, म्हणजे त्यांना अति प्रमाणात दम लागायला लागतो, आपल्याला निर्णय घ्यायचा असतो की ह्यांना घरी ट्रीट करायचं की हॉस्पिटलाइज करायचं, तर त्याच्यासाठी अशी टेस्ट जे आता आपण स्लाइडमध्ये बघताय आपल्याला करणं भाग पडतं. किंवा कधी कधी माणसांना व्यवसायासाठी ते फिट आहेत की नाहीत, पात्र आहेत की नाहीत, सीओपीडीचे पेशंट जे त्या व्यवसायामध्ये काम करतात, उदाहरणार्थ गिरण काम करणारी लोक, कॉटन मिल, ज्या कापसाच्या गिरण्या होत्या, त्याच्यामध्ये सुद्धा सीओपीडीचा आजार माणसाला होतो. तर तो माणूस पुन्हा जाऊ शकतो का त्या कामाला, तर त्याचं सुद्धा
ऑक्सिजन बघण्यासाठी आपल्याला असं आर्टरी ब्लड गॅसेस करावे लागतात किंवा आता नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे पंक्चर न करता आपण ऑक्सिजन बघू शकतो पल्स ऑक्सिमीटर पल्स ऑक्सिमीटरने. जे आता आपल्याला सगळ्यांना करोनाच्या निमित्ताने सगळ्यांना माहिती आहे. नक्कीच. पल्स ऑक्सिमीटर मला वाटतं जवळजवळ 80% लोकांनी घेतलेला आहे, जो आता 1500 रुपयाला मिळतो मार्केटमध्ये. तर त्याच्याद्वारे आपल्याला डायरेक्टली सॅच्युरेशन कळतं, म्हणजे अप्रत्यक्ष आपल्याला गॅस पूर्ण आहे की नाही ते कळतं आपल्याला. नक्कीच. पण यासोबत डॉक्टर जसं तुम्ही म्हणाला कार्बन डायऑक्साईड आहे, पीएच आहे, हे जर बघायचं असेल तर नक्कीच आपल्याला आर्टेरियल ब्लड गॅस टेस्ट करणं गरजेचं आहे. आपण एक फोन घेऊया. शारदा जाधव बोलतायत आपल्याशी नाशिक इथून. नमस्कार शारदाजी. हॅलो. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हाय. आपला टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा. हा, आवाज बंद करा ना. हा, हॅलो. बोला. हा, मला ना श्वास घ्यायला त्रास होतो मला. बरं. आवाज बंदच करा ना. वय काय आहे तुमचं? वय माझं 53 आहे मॅडम. 53. अजून काय त्रास होतोय? कुठल्या काहीच वेळेस? नाही. श्वास घ्यायला म्हणजे मला कसा त्रास होतो असं रेग्युलर नाही, 5 मिनिट असं जबरदस्ती श्वास टाकायला लागतो असं होते. अच्छा, 5 मिनिटांनी. हा, 2 बरं. मिनिटं अजून झालं. दुसरा काही त्रास आहे का तुम्हाला? नाही, ब्लड नाही. प्रेशर, नाही, दुसरा शुगर? कोणताच त्रास नाही मला. बरं. वजन किती आहे शारदाजी तुमचं? माझं वजन 55 किलो आहे. 55 किलो. बरं. आणि हा किती दिवसापासून त्रास आहे? 1.5 ते 2 वर्षापासून त्रास होतोय. 1.5 ते 2 वर्ष. डॉक्टर काही विचारायचं आहे आपल्याला? त्यांना आपल्याला हे विचारावं लागेल की त्यांनी चुलीवर स्वयंपाक केलाय का, स्टोअर स्वयंपाक केला का, लाकडावर स्वयंपाक केलाय का, हे आपल्याला त्यांना विचारावं लागणार. त्यांना आणखी आपल्याला अशी हिस्ट्री विचारावं लागेल की त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईवडिलांना दमा होता का, नक्कीच डॉक्टर, तुम्ही त्यांच्याशी बोलू आणि शकता. त्यांना काय चेस्ट पेन किंवा छातीत वगैरे दुखतंय का, ह्या गोष्टी जर समजा होत असतील तर विविध कारणं असू शकतील. जर समजा त्या चुलीवर स्वयंपाक करत असतील धुराडं नसलेला, तर त्यांना सीओपीडी असण्याची शक्यता टाळता येणार नाही. परंतु त्यांना ब्लड प्रेशर वगैरे काही आजार नाही आहेत, तर इवन दम्याचे सुद्धा विकार असू शकतो. तिसरी गोष्ट की जर समजा त्यांना दम लागत असेल तर त्यांचं हिमोग्लोबिन हे बघणं गरजेचं आहे. कारण स्त्रियांच्या अॅनेमिया हा फार कॉमन आहे. त्यामुळे केवळ श्वास लागतो म्हणजे फुफ्फुसाचा आजार असं नाही. इतर जे आजार आहेत, जसे आपण म्हटलं हृदयाचे आजार आहेत, किडनीचे आजार आहेत, अॅनेमिया किंवा त्याला लो हिमोग्लोबिन आपण म्हणतो, किंवा मग आस्थमा, दमा, जो बाल दमा म्हणतो आपण, तो कधी कधी उशिरा सुरू होऊ शकतो. असे विविध कारण असू शकतील. त्यांनी आपल्या ऍक्च्युली डॉक्टरकडे जाऊन त्याची तपासणी केली पाहिजे आणि त्याचं निदान होईल. नक्कीच. डॉक्टर, जसं तुम्ही आता महत्त्वाचा मुद्दा मांडला की धाप लागते म्हणजेच श्वसनाचे विकार आहेत असं नाहीये, तर स्त्रियांच्या बाबतीत खास एक दिसून येतो अॅनेमिया म्हणजे रक्ताल्पता. जर तुमचं रक्त कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला धाप लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं हे सुद्धा घटक दिसू शकतात. डॉक्टर, जसं आपण तपासण्या सांगितल्या आहेत आपण, तसं आपण आणि काही आपण करून, जसं आता आपण या रुग्णांचा फोन आलेला होता की नॉर्मल डेली लाईफमध्ये आपण जे कामं करतो तेव्हा धाप लागणं, श्वसनाचा त्रास होणं, हे सुद्धा आपली कुठेतरी लक्षणं दिसू शकतात का की आपण प्रदूषणात काम करतोय, आपण काहीतरी कारणांमुळे आपल्याला हे आजार होत आहेत? आणि टेस्ट आहेत ऍक्च्युली. सीओपीडी शिवाय जसं आपण म्हटलं इतर आजार आहेत की नाही ते बघणं गरजेचं. जसं इंटरस्टिशियल लंग डिझीज आहेत ज्याच्यामध्ये आपण एक्सरे सुद्धा काढू शकतो, आणि त्याच्यामध्ये काय समजा डाग वगैरे असतील तर कदाचित ILD म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिझीज असू शकतो, किंवा आपण म्हटलं हृदयाचे आजार आहेत त्याच्यामुळे सुद्धा असू शकतो. अशा वेळेला आपल्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राम ECG म्हणतो आपण, ते केलं पाहिजे आपण. त्याच्या व्यतिरिक्त 2D इको म्हणतो आपण. 2D इको मध्ये आपल्याला कळतं की सीओपीडीचे काय कॉम्प्लिकेशन झाले आहेत, की 2D इको हा लेफ्ट साइडचा जो कप्पा आहे हृदयाचा, जो साधारणपणे ब्लड प्रेशरमुळे मोठा होतो आणि त्याच्यावर सूज येते, तर त्याच्यामुळे आहे की काय. आणि आपण डायग्नोसिस करतोय सीओपीडीचं, परंतु कदाचित त्यांना ब्लड प्रेशर आणि लेफ्ट हार्ट डिझीज म्हणजे डाव्या साईडचा कप्पा मोठा झालेला आहे ब्लड प्रेशरमुळे, असंही असू शकतं. तर त्याच्यामुळे त्यांना 2D इको नावाचा एक तपास करावा लागेल इव्हन सीओपीडी पेशंटमध्ये. कारण कधी कधी काय असतं की धूम्रपान हे केवळ नुसतं सीओपीडी नाही, परंतु त्याच्या व्यतिरिक्त इतर आजार सुद्धा आमंत्रण देतं. उदाहरणार्थ इस्केमिक हार्ट डिझीज, हार्ट अटॅक येणं, नळ्या ब्लॉक होणं, म्हणजे हृदयावरील नळ्या ज्या करोनरी आर्टरी म्हणतो आपण त्यांना, कळलं, त्यासह ब्लॉक होऊ शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्या आर्टरीवर त्याचा परिणाम होतो, ब्लड प्रेशर वाढू शकतो.
तर असे काही विविध आजार होऊ शकतात. आणि एवढंच नव्हे, तो सीओपीडी पेशंट खोकतो, त्यामुळे ते प्रेशर तयार होतो, पोटामध्ये प्रेशर तयार होतो आणि त्याच्यामुळे इव्हन लोकांना हार्नियासारखे आजार सुद्धा होतात. अच्छा. म्हणजे हे धूम्रपान केल्यामुळे आणखी दुसरे तयार आजार आजार होतात. शिवाय त्यांचं वय जास्त झाल्यामुळे त्यांना इतर आजार सुद्धा होतात. म्हणजे जसं की काही कॅन्सर होणे, फुफ्फुसाचे कॅन्सर होणे वगैरे असे आजार जडू शकतात धूम्रपानामुळे. म्हणजे विविध आजार होऊ शकतात. त्यामुळे त्या टेस्ट करावेच लागणार. सीओपीडीच्या बाबतीत बोलत तर स्पायरोमेट्री एक टेस्ट आहे ज्याच्यामध्ये निदान 100% होतं आपलं. अच्छा, म्हणजे स्पायरोमेट्री टेस्ट आहे जी सर्वसाधारण बऱ्याचशा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पण डॉक्टर उपलब्ध असतील तर ते आपले ग्रामीण भागातील लोक सुद्धा तिथे जाऊन हे आपली टेस्ट करू शकतात. डॉक्टर, आता जसं तुम्ही सांगितलं की ह्या अनेक पद्धती आहेत जिथे आपल्याला या टेस्ट करून आपल्याला समजू शकतं की श्वसनाचे विकार आहेत का नाही. आता डॉक्टर, थोडासा मुद्दा वेगळा आहे की मुळातच आपली फुफ्फुस ही बळकट असली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला गरज असते दैनंदिन कार्याची. आता व्यायाम ही सध्याच्या काळात थोडीशी थांबलेली बाब आहे कारण आपण बाहेर जाऊन व्यायाम करू शकत नाही. या व्यायामामुळे फुफ्फुस पक्की होऊ शकतात का? अगदी बरोबर आहे. फुफ्फुस पक्के होण्यासाठी व्यायामाची अतिशय गरज आहे, पर्टिक्युलरली सीओपीडी पेशंटसाठी. म्हणजे सीओपीडी पेशंटचं काय होऊन जातं की त्यांना दम लागतो, खोकला लागतो, त्यामुळे त्यांची जी नैतिकता अशी तयार होते की मी बाहेर नाही पडावं, मी बाहेर पडलं तर मला दम लागेल. उलट त्याच्यामुळे आणखी दीर्घ परिणाम होतात. अच्छा. आणि ते गैरपरिणाम असे असतात की मग ते बाहेर पडत नाही, कफ त्यांच्या फुफ्फुसात साचून राहतो, कफ क्लिअर होत नाही, त्याच्यामुळे अडथळा आणखी निर्माण होतो, ऑक्सिजन आणखी कमी होऊन जातो आणि त्यामुळे तो हालचालीला मान्य करत नाही. त्यामुळे व्यायाम करणं हे फार महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे त्यांची रेस्पिरेटरी कॅपॅसिटी वाढेल. जरी दम लागला तरी पण त्यांचा ऑक्सिजन कमी होणार नाही. शिवाय त्या सीओपीडीचे परिणाम त्यांच्या मस्क्युलोस्केलेटर म्हणजे स्नायू आणि हाडं ह्याच्यावर सुद्धा होतात. त्यांना ऑस्टिओपोरोसिस म्हणजे बोन मधलं कॅल्शियम हे कमी होऊन जातं. एक तो त्यामुळे काय होऊन जातं की त्यांची जी ससेबिलिटी आहे म्हणजे फ्रॅक्चर होणं वगैरे ही जास्त वाढते. शिवाय थकवा येतो, बोन पेन म्हणजे हाडांचं दुखणं सुद्धा तयार होतं, सांध्यांचं दुखणं तयार होतं. त्यामुळे व्यायाम हा फार गरजेचा आहे सीओपीडी मध्ये. अच्छा, म्हणजे हे व्यायाम जर केले तर आपली फुफ्फुस बळकट होऊ शकतात. डॉक्टर, आता जसं तुम्ही सांगितलं व्यायाम हा घरच्या घरी सुद्धा करू शकतो, फिजिओथेरपी सुद्धा आहेत, याच्याद्वारे सुद्धा आपण याच्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. आहाराविषयी डॉक्टर काही खास सांगाल का की अमुक पद्धतीचा आहार घेणं हे गरजेचं आहे? सीओपीडी मध्ये आपण आता बघितलं की एक तर ऑक्सिजन कमी होतं, कार्बन डायऑक्साईड वाढतो, परंतु आहार हा या दृष्टीने महत्वाचा होतो की या रुग्णांना वारंवार इन्फेक्शन म्हणजे कुठल्या तरी जीवाणू यांचं संक्रमण होत असतं. परिणामी काय होतं की ते संक्रमण झाले की पुन्हा त्यांची कॅपॅसिटी कमी होऊन जातं. त्यामुळे या लोकांना योग्य ते आहार ज्याच्यामध्ये प्रथिने जास्त आहेत हा आहार दिला पाहिजे. शिवाय पूर्वी म्हणायचे की स्निग्ध पदार्थ कार्बोहायड्रेट म्हणतो त्याचं प्रमाण कमी असावं, परंतु आताच्या अलीकडच्या संशोधनामध्ये असं दिसून आलं की या रुग्णांना कॅलरीज ऊर्जेची भयंकर आवश्यकता असते, त्यामुळे ते हळूहळू बारीक होतात. पर्टिक्युलरली हे जे एम्फायसेमा आम्ही पेशंट दाखवले ते मुळातच बारीक बारीक होत जातात, कारण त्यांचं एनर्जी कन्झम्पशन ऊर्जा जे ते जास्त घेतात श्वसनासाठी लागणारी, त्याच्यामुळे त्यांची मसल मास स्नायूचे जे काही वापर होऊन जातो त्यामुळे स्नायू हे बारीक होऊन जातात. परिणामतः इव्हन त्यांच्या श्वसनाचे स्नायू सुद्धा काही कालाने थकून जातात आणि त्यामुळे त्यांना कार्बोहायड्रेटचं प्रमाण ज्याच्यामध्ये फळं आहेत, भाज्या आहेत, विविध प्रकारचे फळं ह्या त्यांना खाणं गरजेचं आहे. आणि जेवढी ऊर्जा त्यांना घेता येईल म्हणजे एनर्जी रिच फूड म्हणतो आपण त्याला, म्हणजे भरपूर प्रमाणात कॅलरीज गेल्या पाहिजेत, ऊर्जा मिळाली पाहिजे आणि त्यांना प्रोटीन्स किंवा प्रथिने मिळाले पाहिजे ह्याची दक्षता घेतली पाहिजे. नक्कीच हा आहाराचा मुद्दा डॉक्टर याच्यासाठी की आपण जेवढं जंक फूड किंवा जेवढं फॅटी फूड घेतो तेवढी सुद्धा आपली क्षमता ही हळूहळू नंतर कमी होत राहते, प्रतिकार शक्ती सुद्धा कमी होत राहते. आता डॉक्टर मुद्दा झाला उपचारांचा. जसं तुम्ही म्हणाला की हे आजार आयुष्यभरासाठी असतात आणि त्यामध्ये जर आपली काही चूक वाढली तर हे आजार नंतर वाढत जातात. पण मग इथे उपचार पद्धती कशी काम करते? उपचार पद्धतीमध्ये बरेचसे प्रकार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे औषधं.
ड्रग थेरपी, फार्माकोथेरपी म्हणतो आपण त्याला. हम्म. दुसरी उपचार पद्धती म्हणजे भौतिक जे व्यायाम आहेत, फिजिओथेरपी. तिसरी गोष्ट म्हणजे आहार, जो आपण आता चर्चेला. त्याच्यानंतर सोशल इंटिग्रेशन अच्छा. आणि पल्मरी रिहॅबिलिटेशन, म्हणजे फुफ्फुसाचं पुनर्वसन. फुफ्फुस रोग असलेल्या व्यक्तीचं पुनर्वसन करणं. पुनर्वसन म्हणजे काय, जसं आपण इतर बाबीमध्ये पुनर्वसन करतो तसं ही जी मंडळी आहेत लागलेल्या दम्यामुळे घराच्या बाहेर पडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये विविध प्रकारच्या व्याधी तयार होतात. कधी कधी डिप्रेशन येतं त्यांना आणि त्याच्यामुळे ते आणखी आजारी असल्यासारखे वाटतात. त्यामुळे अशा रुग्णांना विविध प्रकारचं पुनर्वसन करून ज्याच्यामध्ये त्या आजाराविषयी माहिती सांगणं, त्यांना ट्रेनिंग, एक्सरसाइज ट्रेनिंग देणं, म्हणजे कसरत कशी करावी, किती दिवस करावी, किती तास करावी. नक्कीच डॉक्टर, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मी तुम्हाला थोडंसं मध्ये थांबवते कारण आपण एक फोन घेऊया. चैत्राली बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार चैत्रालीजी. हा हॅलो. हा हा मॅडम, मी बोलते चैत्राली. बोला, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे की मॅडम, माझे आजोबा 75 वर्षांचे आहेत. पुढे. तर त्यांना 2 वर्षापासून श्वास घ्यायला रात्रीचा त्रास होतोय. बरं. अजून काही दुसरे काही त्यांना व्यसन वगैरे काही होतं का? नाही, खोकला येतो फक्त रात्रीचा. रात्रीचा खोकला येतो. डॉक्टर, काही विचारायचं आहे आपल्याला? नाही, म्हणजे ते पूर्वी धूम्रपान वगैरे करत होते का, शेती वगैरे करत होते का, असे काही प्रश्न आहेत? नाही नाही, तसं काही नाही. धूम्रपान वगैरे काहीच नाहीत करत ते. डायबिटीज वगैरे काय आहे का? ब्लड प्रेशर, डायबिटीज वगैरे काही नाही ना? शेती करायची याच्या आधी, फक्त बाकी पूर्वी नाही शेती काही. करायची. बाकी त्यांना पूर्वी कधी टीबीचा आजार झाला होता का? हा, टीबीचा आजार काही झाला वगैरे होता पूर्वी का? झाला होता का? आता त्यांची टीबी क्षयरोग. टीबी क्षयरोग काही झाला होता का त्यांना? आता कोरोनाची टेस्ट त्यांची पॉझिटिव्ह आली होती. अच्छा. कधी आलेली ही? आता 1 महिना झाला असेल. बरं. उपचार घेतलेत का आपण? हो, ट्रीटमेंट झालेली आहे त्यांची. बरं बरं पण बरं. 2 ठीक आहे. वर्षापासून त्यांना प्रॉब्लेम. धाप लागते. नक्कीच. धन्यवाद चैत्राली, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. डॉक्टर, काय सांगणार आहात? आता ते शेतामध्ये व्यवसाय करायचे, त्यामुळे शेतामध्ये सुद्धा काही जे रसायनं आहेत किंवा शेत फवारणी केली जाते जी. जे समजा वैरण असते, कडबा असतो, त्याच्यामधून सुद्धा बऱ्याच फंगाय ह्या त्यांना इंटरस्टिशियल लंग डिझीज किंवा हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनायटिस याच्यासारखे आजार तयार करू शकतात. अच्छा. किंवा शेतामधली धूळ याच्यामुळे सुद्धा त्यांना क्रॉनिक ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. 2 वर्षापासून त्यांना असं आहे. तर त्यांना शक्यता आहे की त्यांना सीओपीडी असेल किंवा मग हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनायटिस, म्हणजे हा एक अलर्जिक आजार आहे. जे बैलांना पेंड्या वगैरे घालतात ना, कडबा, त्याच्यामध्ये ते फंगस जाऊन ते आपल्या फुफ्फुसामध्ये इजा करू शकते. तर ऍक्च्युली त्यांनी एक्सरे वगैरे काढून आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि योग्य ते निदान केलं पाहिजे त्यांनी. नक्कीच. डॉक्टर, खूप छान मुद्दा मांडलाय तुम्ही, कारण बऱ्याच गोष्टी ह्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नसतात आणि हे जनजागृती करण्याचं आमचं काम आहे डॉक्टर, जे तुमच्या मार्फत आम्ही करत असतो. प्रेक्षक हो, अजून आपण चर्चा करणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर नीलकंठ आव्हाड सर आपल्यासोबत आहेत. श्वसन विकार आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. प्रेक्षको, जसं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की अनेक उपचार पद्धती आहे, पण गरज आहे ती योग्य वेळी ओळखण्याची, कारण हा आजार जर ओळखला नाही गेला तर तो आजार पुढे वाढत जातो आणि त्याची परिणिती जी आहे ती मोठ्या अगदी श्वसन विकारात होते, जसं क्रोनिक ब्रॉन्कायटिस आणि एम्फायसेमा. डॉक्टर, तुम्ही बोलला. डॉक्टर, एक फोन घेऊया. शंकर बोलतायत आपल्याशी कोल्हापूर इथून. नमस्कार शंकरजी. पांढरी पिशवी. हॅलो. हा, नमस्कार सर. बोला बोला शंकरजी, आपला प्रश्न विचारा. कसं आहे, मला 25 वर्षापूर्वीपासून त्रास होतो धापचा, दम्याचा. आणि सोलापूर वरून बोलतायत आपण. नक्कीच शंकरजी, आपला प्रश्न विचारा. हा, सोलापूर लिहिले तुम्ही. बरं, कोल्हापूर वरून बोलतायत. बरं, ठीक आहे.
ठीक आहे. नक्कीच डॉक्टर, त्यांचा प्रश्न असा होता की 25 वर्षापासून त्यांना धाप लागते. हा एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, कारण धाप लागणं आणि अस्थमा हा थोडासा वेगळा आहे. काय सांगणार आहात आपण? नाही, ते पहिली गोष्ट म्हणजे थोडंसं ते फोन धूम्रपान कट करत झाला. होती का, ही एक हिस्ट्री आपल्याला विचारावं लागेल. आणि धाप त्यांना सतत लागते का चालल्यानंतर लागते का मध्ये मध्ये लागते? मध्ये मध्ये लागत असेल आणि 25 वर्षापासून असेल आणि त्यांचं वय जर कमी असेल तर त्यांना दम्याचा त्रास, अलर्जिक दमा जो म्हणतो आपण, जो मध्ये मध्ये येत असतो, मध्ये मध्ये चांगला होत असतो. आपण जर बघितलं तर दम्याचे रुग्ण कधी कधी त्यांना व्हिजिंग आणि दमा लागतो, असा दमा लागतो आणि काही वेळेला औषधं न घेता सुद्धा तो आपोआप कमी होऊन जातो. त्याला म्हणतो आपण दमा. आणि सीओपीडी हा जो आजार आहे, जर समजा ते धूम्रपान करत असेल तर ती शक्यता आहे. 25 वर्ष त्यांना हा जर समजा दम लागत असेल तर पहिली पॉसिबिलिटी मला वाटतं दमा असावा त्यांना, जर समजा धूम्रपान करत नसतील तर. नक्कीच. डॉक्टर, उपचारांकडे आपण घेऊया. उपचाराबाबत आपण काय सांगणार आहात? कसे उपचार दिले जातात? उपचार जसं आपण म्हटलो की औषधाचे उपचार, त्याच्यानंतर फिजिओथेरपी, त्याच्यानंतर वॅक्सिनेशन आणि ट्रीटमेंट ऑफ कॉम्प्लिकेशन्स. म्हणजे जर त्यांना काही गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले असतील आजारामुळे, त्याची ट्रीटमेंट. आणि ट्रीटमेंट ऑफ एक्झासर्बेशन, म्हणजे जर समजा त्यांना हा सीओपीडी आहे आणि त्यांना तो आजार जास्त बळावला, तीव्र झटका आला मध्ये, तर त्याची ट्रीटमेंट. असे ट्रीटमेंटचे म्हणजे आपण विविध प्रकार सांगतो. पण ट्रीटमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर आत्ताची जी प्रचलित ट्रीटमेंट आहे ते इनहेलेशन मेडिकेशन, म्हणजे श्वासामार्फत घेण्याचे मेडिकेशन, ज्याच्यामध्ये मुख्यतः आपल्या स्लाइडमध्ये आहे की मीटर डोस इनहेलर. आता हा आपण बघितला तर डाव्या साईडला मीटर डोस इनहेलर आहे आणि उजव्या साईडला ते जे चेंबर आहे त्याला स्पेसर म्हणतात. ह्या दोघांचा वापर करून त्या साईडला लावून इनहेलर आणि तोंडात ते आपण जे माउथ पीस घेतो तर त्याच्यातनं स्प्रे करून आपण श्वास घेणार हळूहळू. पण त्याच्या व्यतिरिक्त नेब्युलायझर, जे आपल्याला द्रवाच्या स्वरूपात रेस्पिरेटरी मेडिसिन देत असतं, मेडिसिन जे आहे नेब्युलायझर ते द्रव रूपात येतं, बरोबर, हे स्प्रे रूपात आहे. परंतु त्याच्याशिवाय आणखी ड्राय पावडर, म्हणजे कोरडी पावडर, ड्राय पावडर इनहेलर सुद्धा उपलब्ध आहेत, जे आपण ट्रीटमेंटच्या स्वरूपात वापरू शकतो. आता इनहेलर ही गोष्ट फार महत्वाची आहे, कारण पूर्वी आपण गोळ्या घ्यायचो. आजही बऱ्याच रुग्णांना गोळ्या घेऊशे वाटतात, त्यांना इनहेलर पसंत नसतं, कारण त्यांना असं वाटतं ह्याने बरं वाटेल का. दुसरी गोष्ट, त्यांना असं वाटतं याची सवय लागणार नाही ना. मुख्यतः ऍक्च्युली सीओपीडी जो आजार आहे हा तुमचा दीर्घकालीन आजार आहे आणि त्याच्यासाठी तुमची उपचार पद्धती सुद्धा दीर्घकालीन राहणार आहे. परिणामतः ह्याचं व्यवस्थित शिक्षण घेणं, कसा वापरायचा, कसं श्वास घ्यायचा, कसा पकडून ठेवायचा आणि नंतर हळूहळू कसा सोडायचा, ते औषध स्प्रे केलेलं जर आपण योग्य रीतीने घेतलं तर गोळ्या घेण्याऐवजी हे जर समजा इनहेलर वापरलं तर जवळजवळ 20 पट औषध आपल्या शरीरात कमी जाईल गोळ्यापेक्षा, सिरपपेक्षा. परिणाम साइड इफेक्ट, म्हणजे त्याचे जे काही गैरपरिणाम होतात ते सुद्धा कमी प्रमाणात होणार गोळ्यांच्या पेक्षा, इंजेक्शन पेक्षा. तर ही औषधं जर आपण बाळगली तर कधी कधी इव्हन आपल्याला रस्त्यावर दम लागला किंवा जिना चढताना दम लागला, त्याचे 2 पफ, 2 झुरके जर आपण ओढले तर 1 मिनिटामध्ये आपला दम कमी होईल. ते एवढी म्हणजे ती इफेक्टिव्ह औषध असतात. तर इनहेलेशन मेडिसिन हे फार महत्वाचं आहे. आता माणसाच्या तीव्रतेप्रमाणे हे औषधं डॉक्टर त्यांना प्रिस्क्राईब करणार. बरेच औषधं सकाळ संध्याकाळी घेण्याची आहेत. जर समजा तीव्रता जास्त आजाराची असेल, दम जास्त असेल, एक्झासर्बेशन मध्ये असतील तर मग कधी 5-6 वेळा त्यांना औषधं घ्यावी लागतात आणि त्याच्याबरोबर काय गोळ्याही घ्याव्या लागतात. नक्कीच. आणि ही औषधं तुमची ही कमी जास्त प्रमाणात होऊ शकतात. जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर त्यावेळी सुद्धा ती औषधं कशी घ्यायची यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतीलच. एक फोन घेऊया. निलेश पाटील बोलतायत आपल्याशी जळगाव इथून. नमस्कार निलेशजी. हॅलो, नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो, आपला प्रश्न विचारा. मॅम, मी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतो ना, त्यावेळेस मला असं थोडा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होता ग्राउंड मारून आलं की. बरं,
आपलं वय किती आहे आणि किती अंतर धावल्यानंतर असं काही त्रास होतोय? मॅम माझं वय आता 28 हं, आणि मी धावतो ना 3 किलोमीटर 3 ते 4 किलोमीटर. हं. थोडासा थकवा आणि म्हणजे श्वास घ्यायला थोडा श्वास अटकतो माझा. बरं, आणि हे कधीपासून आहे हा त्रास? कमीत कमी झाले 2 किंवा 3 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष झाले मॅम. बरं, ठीक आहे. डॉक्टर, काही विचारायचं आहे आपल्याला? मुख्यतः म्हणजे त्यांना फॅमिली हिस्ट्री, घरामध्ये कोणाला दमा आहे का, हं, हं. त्यांना वारंवार सर्दी होत असेल तर मग समजा अलर्जीचा प्रॉब्लेम असू शकतो. परंतु 3 किलोमीटर धावल्यानंतर कोणालाही दम लागणार. पण त्याच्यामध्ये आपल्या सवयीवर बॉडीची कंडिशन जी आहे म्हणतो आपण, बॉडी कंडिशन आहे का, सवय आहे का, त्याच्यावर अवलंबून आहे. जर समजा दररोज ते व्यायामपटू असतील तर त्यांना असं झालं नाही पाहिजे. जर समजा होत असेल तर मग त्यांनी ऍक्च्युली त्याची तपासणी केली पाहिजे की त्यांना काय दमा वगैरे आहे का, ते काय समजा व्यसन वगैरे करत असतील ते त्यांनी टाळावं आणि आपल्या डॉक्टरकडून त्यांनी स्वतःची तपासणी करून गरज पडल्यास एक्सरे आणि स्पायरोमेट्री असे तपास त्यांनी केले पाहिजेत. नक्कीच. आणि या सोबतच डॉक्टर, जसं व्यायाम करण्याआधी सुद्धा आपण म्हणतो की पाणी आहे, पाण्याद्वारे आहे किंवा काही तुम्ही फळं वगैरे खाऊन सुद्धा हे व्यायाम करू शकतात. डॉक्टर, जसं हे बरीच तपासणी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावर आपल्याला फुफ्फुसाची क्षमता ही अवलंबून असते. डॉक्टर, ट्रीटमेंटकडे येऊया आपण. ट्रीटमेंटमध्ये आपण काय सांगणार आहात? हो, तसं आपण म्हटलो की एक्झर्सर्बेशन मध्ये ट्रीटमेंट जरा वेगळी असेल, जास्त प्रमाणामध्ये असेल. एक्झर्सर्बेशन मध्ये कधी कधी आपल्याला इनहेलर व्यतिरिक्त स्टिरॉइडच्या गोळ्या बी घ्याव्या लागतात. आता लोक म्हणतात स्टिरॉइड कसे घेऊ, मी फार हानिकारक आहे. परंतु 5 ते 7 दिवसाचा कोर्स घेतला तर ताबडतोब हानिकारक होत नाही. कधी कधी ते आपल्याला जीवनदान देतात. स्टिरॉइडचा गैरवापर करणं किंवा दीर्घ वापर करणं हे चुकीचं ठरू शकतं. परंतु काही असे जे आजार आहेत ज्याच्यामध्ये इव्हन दीर्घकालीन स्टिरॉइड सुद्धा घ्यावे लागतात, कमी जास्त प्रमाणात. परंतु COPD मध्ये दीर्घकालीन स्टिरॉइड घेण्याची गरज पडणार नाही. मुख्यतः आपण मुखाद्वारे स्टिरॉइड घेण्याची गरज पडत नाही. आपण जे इनहेलेशन मेडिसिन किंवा श्वासनाद्वारे घेण्याचे जे मेडिसिन घेतो आपण, तर ते सफिशियंट पडतात आणि त्याच्यामुळे रुग्णाला बरीचशी रिलीफ मिळून जाते, त्यांना बरं वाटायला लागतं. परंतु कधी कधी ताप आणि खोकला अशा इन्फेक्शन झालं, जर व्हायरल इन्फेक्शन झालं तर त्यांना ते अँटीव्हायरल विषाणूच्या रोखण्यासाठी काही औषधं घ्यावी लागतील किंवा अँटीबॅक्टेरियल, अँटीबायोटिक म्हणतो आपण, अशी औषधं घ्यावी लागेल. आता कधी कधी हे एक्झर्सर्बेशन नॉन इन्फेक्टिव्ह म्हणजे संक्रमण न होता इतर कारणं असतात, त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. जसं समजा जास्त प्रमाणामध्ये एक्सरसाइज केली तर आपलं हृदय फेल होऊ शकतं, कारण ऑक्सिजन पातळी कमी होऊ शकते, त्याचा हृदयावर दबाव येऊ शकतो आणि फेल होऊ शकतं. तर जास्त प्रमाणामध्ये एक्सरसाइज करणं सुद्धा टाळलं पाहिजे. जो डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेला आहे एक्सरसाइज तेवढाच केला पाहिजे. क्षमता वाढवणं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी मग आपले फिजिओथेरपिस्ट असतात किंवा एक्सरसाइज ट्रेनर असतात, जे मुख्यतः फिजिओथेरपी मध्ये असतात, मेडिकल याच्यामध्ये. बाहेरचे एक्सरसाइज ट्रेनर नाहीत, जिमचे एक्सरसाइज ट्रेनिंग नाही. ही साधारणपणे अंडर सुपरविजन ऑफ डॉक्टर म्हणजे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आपण केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये फिजिओथेरपिस्ट असतो, एक्सरसाइजचा टेक्निशियन असतो, तुमची क्षमता बघली जाते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एक्सरसाइज किंवा व्यायाम हा प्रिस्क्राईब केला जातो. अच्छा, म्हणजे व्यायाम सुद्धा प्रिस्क्रिप्शनच्या नंतरच ते स्वीकारले पाहिजेत. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. फार आपण आंधळेपणाने डॉक्टर व्यायाम करणं हे इतकं काही जण स्वीकारतात की त्यामुळे अगदी मृत्यू सुद्धा होऊ शकतो. हा महत्वाचा मुद्दा डॉक्टर तुम्ही सांगितला. डॉक्टर, अगदी पुढे जाण्याआधी की जेव्हा असे काही आजार होतात तेव्हा ऑक्सिजनची क्षमता कमी होते, तर ऑक्सिजन थेरपी वगैरे काही आपण देतो का? हो, अगदी बरोबर आहे. जर समजा एखादा पेशंट तीव्र झटक्यात आला, अक्यूट एक्झर्सर्बेशन, तर अशा रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी होते, तर त्याला आपण साधारणपणे कॅन्युलाद्वारे किंवा मास्कद्वारे ऑक्सिजन देतो. तर त्या ऑक्सिजन दिल्यानंतर आणि इतर औषध दिल्यानंतर तो त्याच्यातनं बाहेर निघू शकतो. परंतु काही काही रुग्ण हे अगदी दीर्घकालीन आजार असतात आणि दीर्घकालीन त्यांची ऑक्सिजन पातळी हे नॉर्मल पेक्षा कमी होऊन जाते. स्पेशली सॅच्युरेशन जर 90 पेक्षा कमी झालं किंवा त्यांचा ऑक्सिजनची जी पातळी रक्तामधले 55 पेक्षा कमी झाले, तर डॉक्टर लॉंग टर्म ऑक्सिजन ट्रीटमेंट म्हणतात, जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या द्वारे दिले जाते किंवा सिलेंडरच्या द्वारे दिले जाते. कमीत कमी त्यांना दररोज
12 ते 18 तास ही ऑक्सिजन थेरपी घ्यावी लागणार आहे दररोज. त्याचा एंड नाहीये, अच्छा. परंतु त्याचं रिव्ह्यू करता येतं 3 महिन्यानंतर की जर समजा तुमच्या ऑक्सिजन पातळी व्यवस्थित राहत असेल जर तर मग डोस आपण कमी करू शकतो. मात्र तो बंद करता येत नाही, कारण बरेचसे रुग्ण हे एकदम विकोपाला गेलेले असतात आणि अशा रुग्णांना जर समजा लॉंग टर्म ऑक्सिजन ट्रीटमेंट म्हणजे दीर्घकालीन ऑक्सिजन दिला आपण तर ह्यांची आयुष्य मर्यादा सुद्धा पुढे ढकलता येते बरोबर. आणि त्यांची जीवनशैली सुद्धा बदलते आणि ते आपल्या सामाजिक कार्यामध्ये किंवा थोडंसं चालणं फिरणं याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात. अगदी हा आशादायी मुद्दा डॉक्टरांनी मांडलेला आहे. डॉक्टर, आता जेव्हा उपचार आहे जसं तुम्ही म्हणाला की इन्हेलेशन थेरपी ही खात्रीशीर उपचार आहे आणि त्याला आपण प्राधान्य क्रमांक 1 देऊ शकतो, पण अगदी पुढे जाताना जेव्हा आजार बळावतो त्यावेळेला कधी कधी आपल्याला शस्त्रक्रियेची गरज लागू शकते का? हो, अगदी बरोबर आहे. आता जसं आपण म्हटलो की याच्यामध्ये 2 आजार आहेत, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आणि एम्फायसिमा. तर हे एम्फायसिमा रुग्ण जे आहेत, जसं मी म्हटलं की श्वसन सोडताना अडथळा निर्माण होतो, म्हणजे आत जी एअर आहे ते ट्रॅप होते म्हणजे ते दाबून राहते. फुफ्फुसाचा आकार जास्त वाढतो, त्यामुळे खालचा जो डायफ्राम आहे पोटामधला आणि फुफ्फुसामधला त्याच्यावर ताण निर्माण होतो. ताण निर्माण झाल्यामुळे श्वसन आणखी बिघडून जातं. आणखी श्वसन बिघडल्यामुळे आपले जे श्वसनाचे स्नायू आहेत, जसे हे नेक मधले स्नायू आहेत किंवा आपण बघतो ओठांनी आपण श्वास घ्यायला लागतो, नाकाने श्वास घ्यायला लागतो, तर अशा रुग्णांमध्ये आपण लंग व्हॉल्यूम रिडक्शन सर्जरी म्हणतो. मग फुफ्फुसाचा काही भाग आपण काढून टाकतो. पर्टिक्युलरली फुफ्फुसामध्ये बुल्ले म्हणजे हवेचे काही बलून सारखे किंवा फुग्यासारखे जे तयार होणारे बलून आहेत त्यांना काढता येतं आणि फुफ्फुसाला आपण नॉर्मल साईजला आणू शकतो, ज्याच्यामुळे दम लागणं कमी होऊन जातं, ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित तयार होते आणि हा रुग्ण आजूबाजूला फिरायला सुद्धा लागू शकतो. तर ही एक झाली. कधी कधी बुल्लेक्टॉमी म्हणजे नुसता एक बलून तयार होतो, फुगा, आणि त्या फुग्याला सुद्धा काय होतं की बाजूचा जो फुफ्फुसाची पेशी आहेत त्याच्यावर दबाव तयार करतो तो फुगा, म्हणून त्या फुग्याला काढणं त्याला म्हणतो आपण बुल्लेक्टॉमी. असे काही गोष्टी आहेत. त्याच्याशिवाय कधी कधी जास्त ट्रॅप झालेली एअर ह्याच्यामुळे फुफ्फुसावर ताण पडून फुफ्फुस लीक होतं आणि त्याच्यामुळे निमोथॅरॅक्स म्हणजे जी हवा आहे ते आपल्या छातीमध्ये जमा होते आणि फुफ्फुस आकुंचन पावून जातं, ज्याच्यामध्ये आपल्याला ती हवा काढावी लागते. एक तर सुई घालून हवा काढतो आपण, नाहीतर त्याला इंटरकॉस्टल ड्रेनेज म्हणजे एक ट्यूब टाकतो छातीमध्ये आणि त्याच्याद्वारे मग ते फुफ्फुस हळूहळू प्रसरण पावतं आणि तो रुग्ण पूर्णपणे बरा जे होतो. मुद्दे आहेत हे अगदी फार मोठ्या प्रमाणात आहात, तुम्ही तज्ज्ञ आहात आणि त्यामुळे उपचार पद्धती ही फार डिटेलमध्ये आपण सांगतोच आहे. पण सगळ्यात प्रथम आपण एक नागरिक म्हणून आपल्याला गरज आहे की हे आजार आपण कसे थांबवू शकतो आणि ओळखू शकतो. डॉक्टर, भौतिक उपचारांमध्ये आपण काय सांगणार आहात की काय काय आपण स्वीकारलं पाहिजे? भौतिक उपचारामध्ये फिजिओथेरपी जे आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना श्वसन हे रिलॅक्स पद्धतीने कसं घ्यायचं, पर्स लिप ब्रिदिंग म्हणतो, म्हणजे हे जे ओठ आहे ते श्वास सोडताना हळूहळू आपल्याला श्वास सोडायचा असं, जेणेकरून पूर्ण हवा बाहेर पडेल. किंवा अशा रुग्णांना मग आम्ही फुगा कसा फुगवायचा जेणेकरून त्यांच्या फुफ्फुसामध्ये आत हवा जास्त राहणार नाही. आता काही लोक त्यांना जास्त श्लेष्मा असतो म्हणजे कफ म्हणतो किंवा स्फुटम म्हणतो, तर त्यांना आपण वेगवेगळ्या पोझिशन देतो. जसं याच्यामध्ये उलट करणं, उजव्या कडेला झोपणं, डाव्या कडेला झोपणं, पायाची बाजू जास्त उंच करून त्यांना थापणं, ज्याच्यामुळे त्यांचा श्लेष्म हा जो लिक्विफाय होऊन म्हणजे द्रव होऊन बाहेर पडतो, त्याला फिजिओथेरपी म्हणतात. हा पोस्चरल ड्रेनेजचा भाग झाला आणि श्वसनाचा भाग झाला. पण तो फिजिओथेरपीमध्ये म्हणजे जसं आपल्याला सांगितलं की या रुग्णाला आपल्याला सामाजिक इंटिग्रेशन म्हणजे तो समाजामध्ये मिसळला पाहिजे, याच्यासाठी त्यांना विविध प्रकारचे एक्सरसाइज शिकवले जातात. नक्कीच डॉक्टर, थोडंसं मध्ये थांबवते कारण लसीकरण हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तर अगदी त्यावर आपण थोडक्यात काय सांगणार आहात? आपल्याकडे वेळ कमी आहे. लसीकरण फार महत्वाचा भाग आहे, कारण आता इन्फ्लुएन्झा हा दर हिवाळ्यामध्ये लोकांना अफेक्ट करतो, ज्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण अक्षरशः जास्त वाढतं.
तर समजा आपण दरवर्षी त्यांना साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हे इन्फ्लुएन्झाची लस दिली तर त्यांची मृत्यूची संख्या कमी होताना बघितलेली आहे. त्या अँटीबॉडीज तयार होऊन त्यांना हे इन्फेक्शन होत नाही. नक्कीच. पण त्याच्या व्यतिरिक्त निमोकोकल व्हॅक्सिन नावाची ही एक व्हॅक्सिन व्हॅक्सिन हे आहे घ्यावं जी लागेल. साधारणपणे आपल्याला प्रत्येक 5 वर्ष घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे हे त्यांना आजार निमोनिया होणार नाही. डॉक्टर, या रुग्णांचं एक सोशल लाईफ चांगलं होण्यासाठी आपण काय सांगणार आहात अगदी थोडक्यात, अगदी एका सोशल वाक्यात? लाईफ चांगलं होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे धूम्रपान प्रतिबंधन. धूम्रपान हे सोडलं पाहिजे. दुसरी गोष्ट, रोग झाल्यास डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. तिसरी गोष्ट, जे इनहेलेशन मेडिकेशन आहेत ते ते व्यवस्थित शिकून घेतली पाहिजेत. नक्कीच. आणि दरवर्षी व्हॅक्सिनेशन केलं पाहिजे, लसीकरण. प्रेक्षको, विषय फार महत्वाचा होता आणि यावरचा अभिप्राय हा मला अपेक्षित आहे, तर तुम्ही आम्हाला अभिप्राय पाठवू शकतात आमच्या या माध्यमांद्वारे. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. youtube.com/user/ddsahyadri इथे आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. आरोग्य संपदा 19@gmail.com इथे मेल पाठवू शकतात. ddsahyadri@ इथे तुम्ही आम्हाला ट्विट करू शकता. प्रेक्षको, विषय आपला खरंच फार महत्वाचा होता. इथे गरज आहे आपल्याला प्रतिबंध करण्याची आणि हा आजार कसा आपण प्रतिबंध करू शकतो. आपल्याला जर आपली फुफ्फुस पक्की करायची असेल तर धूम्रपानापासून लांब राहा. आपली जी जीवनशैली आहे ती व्यवस्थित स्वीकारा आणि त्यामुळेच आपण हे आजार थांबवू शकतो. डॉक्टर, तुम्ही इथे आलात, फार आम्हाला महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांतर्फे, आरोग्य संपदा आणि दूरदर्शनतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.